एका एकरामध्ये 4 ते 8 टन संत्रा होतो आणि आम्ही जिथे व्हॅलेन्शियाला स्पेनमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी 30 ते 35 क्विंटल 40 क्विंटल पर्यंत संत्रा होता। त्यांचं उत्पन्न आपल्यापेक्षा 8 पट 10 पट जास्त आहे। ते का आहे याचा आपण अभ्यास केला। आमच्या ॲग्रो व्हिजनमध्ये आपले श्रीधरराव ठाकरे आर्वी तालुक्यातले आहेत आष्टीचे, त्यांना आपण महा ऑरेंजच्या रूपाने याची जबाबदारी दिली आणि आपण शिकलं पाहिजे की नाशिकमधले विलास शिंदे यांनी फार्मर प्रोड्यूस कंपनी तयार केली आणि त्यांनी जगातून द्राक्षाच्या कलमा आणल्या आणि तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की त्यांच्या फार्मर प्रोड्यूस कंपनीची उलाढाल 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष ते नाशिकमधून निर्यात करत आहे। काल रात्री मुंबईमध्ये मी रतन टाटा यांच्या स्मृतीप्रीत्या त्यांना गौरव पुरस्कार दिला, जीवनरत्न पुरस्कार दिला। तो टाटा सन्सच्या चंद्रशेखरन म्हणून जे अध्यक्ष आहेत त्यांनी घेतला आणि चंद्रशेखरनशी बोलत असताना स्पेनचा विषय निघाला, विलास शिंदेचा विषय निघाल्यावर त्यांनी सांगितलं की टाटातर्फे आम्ही करोडो रुपयाची मदत विलास शिंदे यांच्या नाशिकच्या प्रकल्पाला केली। फार चांगला प्रकल्प आहे, पण विदर्भामध्ये डाव्या उजव्या पायाच्या अंगठे दाबून, मी काही राजकारणात बोलत नाही, पण सोसायट्या डुबून डुबून खाणाऱ्याची संख्या कमी नाही, त्यामुळे विदर्भाचा विकास झाला नाही। उरलेल्या लोकांनी प्राथमिक शाळा शिक्षकाचे अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, बाकीच्यांनी डीएड बीएड कॉलेज, आणि जनतेने पण अशा प्रकारे नवीन प्रकल्पाला साथ दिली नाही। त्यामुळे हा जो विषय आहे याच्यामध्ये आपला विदर्भ सर्व दृष्टींनी सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, आपलं गाव समृद्ध झालं पाहिजे, आपला जिल्हा संपन्न झाला पाहिजे। आणि जसं मगाशी मी सांगितलं, बावनकुळे साहेबांनी सांगितलं की हॉस्पिटल निर्माण झालं पाहिजे, बरोबर आहे। हॉस्पिटल आपण जरूर पुढे मागे कसं निर्माण करू याच्यावर प्रयत्न करू, त्यांचं मार्गदर्शन घेऊ। WCLच्या खाणी इथे आहेत, या भागामध्ये उत्तम दवाखाना उभा करू, पण त्याचबरोबर दवाखाना तर आपण करू, पण त्याचबरोबर गावातल्या मुलांना खेळण्याकरता उत्तम मैदान पाहिजे। आणि म्हणून माझा अनेक दिवसापासून हा अनुभव आहे की आपल्या सगळ्यांच्या घरी लहान मुलं मोबाईलवर खेळतात आणि मी माझ्या लोकसभा मतदारसंघात ठरवलं, ते उद्दिष्ट ठरवलं आहे की कमीत कमी 1 लाख मुलं रोज संध्याकाळी 5 नंतर खेळाच्या मैदानावर खेळले पाहिजे आणि त्यांचं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे। जर आपले मुलं खेळणार नाही, मुलं खेळणार नाही, तर त्यांचं व्यक्तिमत्व तयार होणार नाही। दिवसभर टीव्ही समोर बसून आणि मोबाईलवर बघत राहिले तर त्यातून नाही नुकसान होणार आहे। आणि म्हणून धापेवाड्याला विशेषतः खो खो, कबड्डी, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या सगळ्यांना खेळणार आणि वेळ पडली तर त्याच ठिकाणी 5 ते 10 हजार लोकांना प्रवचन कीर्तन याचा अनुभव घेणारा असं एक चांगलं स्पोर्ट्स स्टेडियम व्हावं अशी माझी इच्छा होती। 4 एकर जागा पुरती ॲग्रोटेकच्या पुढे आहे। आत्ताच मी आमदार आशिष देशमुखांनाही विचारलं, गावच्या सरपंचांनाही विचारलं आणि आपल्या गावच्या मंडळींनाही विचारलं आणि कलेक्टरला फोन लावला आणि मी त्यांना विनंती केली की या कामाकरता तमणे साहेब तुम्ही चिंता करू नका, घोषणा करा, मी जागाही पण देतो आणि या कामाकरता जे लागतील ते पैसे पण मंजूर करून देतो। त्यामुळे आपल्या गावात आता आपण उत्तम खेळाचं स्टेडियम त्या ठिकाणी आपल्या गावाकरता आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन जे खेळ आपण खेळतो ते आपण निर्माण करू। या ठिकाणी स्पेनच्या दौऱ्यामध्ये आम्हाला अतिशय आनंद झाला की फॉर्मर बिझनेस स्कूलला आम्ही व्हिजिट दिली, 5 स्टार हॉटेलसारखी होती आणि त्या स्कूलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये आपल्या देशातले IT मधले प्रख्यात उद्योगपती आपले नारायण मूर्ती त्याचे डायरेक्टर। आम्ही जेव्हा हॉलमध्ये बसलो तेव्हा नारायण मूर्तींचं 5 मिनिटाचं भाषण आणि त्या भाषणानंतर आम्हाला वाटलं की आपली जबाबदारी अजून जास्त आहे आणि आम्ही लगेच त्यांच्याशी चर्चा केली आणि रवी बोरटकरांना मी सांगितलं की आपण ॲग्रिकल्चर बिझनेस स्कूल, फार्मर बिझनेस स्कूल हे आपण उघडलं पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्याचे मुलं भारतात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन करोडो रुपयाचं पॅकेज मिळून त्या ठिकाणी उत्तम उद्योगपती झाले पाहिजे, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग त्यांनी स्थापन केले पाहिजे।
त्यांच्या या फॉर्मर बिझनेस स्कूलमधून तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांचा पगार, एक नेस्लेचे प्रेसिडेंट तिथून तयार झाले, त्यांचा पगार 100 कोटी रुपये आहे. म्हणजे विचार करा की त्याला किती मोठी मागणी आहे. आणि त्यामुळे देवेंद्रजींच्या सहकार्याने आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख ॲग्रो व्हिजन आपलं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर बांधतो आहे. 450 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात झाली. कालच त्या ठिकाणी रिझर्वेशनच्या अडचणी होत्या, त्या सगळ्या सुटल्या. कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि 8 दिवसात ते काम सुरू होईल. आणि त्या ठिकाणी वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने 2,500 लोकांचं मोठं ऑडिटोरियम पण आहे. आणि त्याच ठिकाणी आता ऑफिस आणि ॲग्रो व्हिजनतर्फे आम्ही प्रयत्न करणार आहे की फॉर्मर बिझनेस स्कूल ही कोलॅबरेशन त्या स्पेनच्या इन्स्टिट्यूशनशी करून सुरू करणार आहे की आपला शेतकरी आणि शेतकऱ्याचा मुलगा हा उत्तम शिकला पाहिजे. लो एम इज क्राईम, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही हे सगळे उभे करतो, हा आमचा धंदा नाही आहे. आमचे धंदे आहेत, त्यात आम्ही खुश आहोत. आमच्या डोक्याची किंमत पुष्कळ जास्त आहे, पैशाची काही कमी नाही. मी नेहमी सांगतो की मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करेन तर मी सांगेन मला 200 कोटी रुपये महिना पाहिजे. त्यामुळे पैसे कमवण्याकरता हे नाही करत आहे. हे आम्ही याकरता करतोय की सगळेजण मिळून आपल्या शेतकऱ्याचं जीवन कसं बदलेल, आपल्या शेतकऱ्यातल्या गावातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या कशा थांबतील. मला अतिशय वाईट वाटतं की जे तुम्ही फिल्म बघितली त्या ठिकाणी ते शेतकरी 200 किलोमीटर दूर तिथून पाईपलाईनने पाणी आणतात आणि त्यांचा पाण्याचा कोटा आहे आणि ते पाणी तिथे नाही, विहीर खोदता येत नाही, जमिनीतलं पाणी काढता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये करोडो रुपयाचे संत्र विकून जगाच्या मार्केटमध्ये त्यांनी आपला झेंडा रोवला आहे. मग जे त्यांना जमू शकतं ते आपल्याला का जमू शकत नाही? जमू शकतं, प्रयोग केला पाहिजे. मी माझ्याकडे ग्रीन हाऊसमध्ये वांगे लावले. माझ्याकडे 900 ग्रॅमचं वांग तयार झालं, सुंदर वांगे तयार झाले, टमाटर तयार झाले. मी नेहमी म्हणतो की पहिला आपण प्रयोग करून पाहू आणि आपला प्रयोग यशस्वी झाला तर मग लोकांना सांगू, नाही तर लोक फसून जातील. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या शेतीमध्ये सुधारणा केली पाहिजे. मुलांना उत्तम शिक्षण उपलब्ध करून दिलं पाहिजे. महिलांकरता रोजगार, प्रशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट तयार करून दिली पाहिजे. तरुण मुलांकरता खेळाचं मैदान तयार केलं पाहिजे. आणि सिनियर सिटीजन यांना भजन, कीर्तन, प्रवचनाकरता उत्तम जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. आज या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने दिलेले पैसे हे कोणाचे आहेत? हे तुमचे आहेत. मी स्पष्ट बोलतो, याबद्दल नाराज होऊ नका. मी माझ्या आमदार देऊन गावात रस्ता दिला, सगळ्यांनी अतिक्रमण केलं. या सरपंचांमध्ये हिंमत नाही कोणाची. मी असतो तो तोडून टाकलं असतं. मी पण निवडणुका लढवतो. पूर्ण बळवंतराव ढोबळे जे पैसे आणले, माझे पैसे आणले, तो गावातला रस्ता गेला, लंबा झाला. आता कोणाला हार्ट अटॅक आला तर गावात ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही अशी स्थिती आहे. महाराजांच्या कोलबास्वामी महाराजांच्या मंदिराला जायला इकडनं रस्ता नाही आहे. मी सांगितलं आता इकडनं रस्ता करा, तिथं पूल बांधा आणि मग मंदिरात जायची व्यवस्था करा, कारण तिकडून जाण्याची व्यवस्था नाही, कारण पूर्ण रस्ता छोटा आहे. आपलं गाव सुंदर झालं पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत का? आपल्या गावातली नदी चांगली झाली पाहिजे तुम्हाला नाही वाटत का? आपल्या गावातल्या शेतकऱ्याची प्रगती आणि विकास झाला पाहिजे तुम्हाला नाही वाटत का? आपल्या मुलांना खेळण्याकरता चांगलं मैदान उपलब्ध असलं पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत का? मी तर गावातच आहे आणि योगायोगाने मी काही धापेवाड्यातून निवडणूक लढवायला येत नाही, येण्याची शक्यता नाही, कारण हा दुसरा मतदारसंघ आहे. मी नागपुरात राहतो. पण तुम्ही एक लक्षात ठेवा की हे गाव तुमचं आहे, याची ओनरशिप तुम्हाला घ्यावी लागेल. आम्ही एकदा बगीचा तयार करू, एकदा पाणी शुद्ध करू, पण आम्ही गेल्यावर रोज तुम्ही कचरा फेकणार असाल तर आम्ही किती रुपये आणले तरी फुटक्या टाक्यामध्ये जेवढं पाणी टाकलं वाहून जाईल. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने, देवेंद्रजींनी, बावनकुळेंनी आपल्याला 200 कोटी रुपये दिले, कोणा गावाला नाही मिळाले. आपल्या मंदिराकरता पैसे दिले आहेत. मंदिराच्या ट्रस्टींना माझी विनंती आहे की निर्मल्यापासून महिला बचत गटाला अगरबत्त्या करायला लावा,
कुठेही पण कचरा गेला नाही पाहिजे. पाणी नदी आपल्या नदीच्या ह्याच्यात स्वच्छ पाण्यामध्ये येणाऱ्या दर्शन घेणाऱ्या लोकांना आंघोळ करता आली पाहिजे. हे पाण्याचं जलसंवर्धन झालं, केवढा फायदा झाला. माझ्या विहिरीला 1 तास पंप चालायचा. 3 विहिरी आहे माझ्या शेतात, बाजूलाच आहे. आणि आता मी जेव्हा हे जलसंवर्धन नदीचं थोडं खोदायचं काम झालं, माझ्याकडे 8 तास पाणी मिळतं. 7.5 हॉर्स पॉवरचे 3 सोलर पंप आहे. बावनकुळे साहेब जेव्हा ऊर्जा मंत्री झाले तेव्हा मी त्यांना एकच विनंती केली, काही करू नका, शेतकऱ्यांना विजेचं कनेक्शन मिळवून द्या. जर शेतकऱ्याला पाणी मिळालं तर कोणी शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांनी त्यांच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन मिळवून दिले. आज आपल्याकडे सोलर पंप आलाय. आपण ड्रोनमधून स्प्रेइंग करायला लागलो आहे. नॅनो युरिया आणलाय. आता जमीन टेस्ट करणारी, आता आम्हाला पहिल्यांदा कळलं तिथे गेल्यावर स्पेनमध्ये की जमीन तर टेस्ट केलीच पाहिजे, पण पानही टेस्ट केली पाहिजे. आपल्या मोप्याचे कुठे आहे ते आहे का, मोप्यामध्ये संत्र्याचं जे हे करतात, आमच्या शिष्टमंडळात होते, त्यांनी मला एक मशीन सुचवलं की जमिनीची चाचणी केली पाहिजे, जमिनीत काय कमी आहे, पाण्याची चाचणी केली पाहिजे. आपण सगळ्या प्रकारे जर टेक्नॉलॉजी आत्मसात केली तर आपल्या गावातलं संत्र देखील एकरी 20 ते 22 टन 25 टन जर झालं तर या गावातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला धापेवाड्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि आज मला अतिशय आनंद आहे की धापेवाडा टेक्सटाईलचा सुरू होणार